गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज ना मस्त असं मुलींना पहिले तरी शाळेत पाठवून द्यायचं डिसाईड केलं आणि मग बाकीचं काम आवरायला घेतलं. कारण ह्या मुली जर घरात असेल ना तर खरंच काही आवरू देत नाही आणि सुधरू सुद्धा देत नाही. म्हणून यांना जेव्हा हे असं बाय म्हणतात ना शाळेत जाताना, ते एवढा असा सुकूनचा क्षण असतो ना, म्हणजे ह्या एकदाच्या घराच्या बाहेर पडल्या म्हणजे बाकीची सगळी कामं करायला आपण मोकळे. आणि घरात मेन म्हणजे 2-4 तास तरी ना शांतता असते. तर छान मुली शाळेत गेल्या, आंघोळ वगैरे केली, घरातली छोटी मोठी कामं आवरली आणि देवपूजा करून घेतली. आणि देवपूजा झाल्यानंतर मला आहे ना आज थोडंसं किचनचं काम करून घ्यायचं होतं, क्लिनिंग. कारण मी आत्ता नवीन नवीन शिफ्टिंग केलेली आहे आणि देवाचं मंदिर आहे ना मी सध्या तरी खालीच ठेवलेलं आहे पाटावर. कारण ना वर ड्रिल मशीन शिवाय तर काही काम होणार नाहीये आणि तो माणूस सध्या तर काही आलेला नाहीये. तर म्हणून तोपर्यंत तरी माझं आहे ना देवाचं मंदिर आहे ना मी सध्या तरी खालीच ठेवलेलं आहे. तर छान अशी देवांची छान पूजा वगैरे करून घेतली. सगळ्या देवांना छान असं स्नान घालवलं आणि मस्त पूजा झाल्यानंतर किचनचा जो ओटा असतो ना त्यावरचं सगळं आहे ना मला हे घासून घ्यायचं होतं. कारण हे काम आहे ना फक्त मीच करणार होते, बाकी तरी आई वगैरे हे तिला जमणार नव्हतं. कारण वर चढून हे सगळं क्लीन करावं लागणार होतं. इतकी चिकट झालेली होती ना ती भिंत, याला इतका वेळ लागलेला आहे मला घासून घासून क्लीन करण्यासाठी. अक्षरशः माझे हात दुखून गेले. पण असं आता आपल्याला राहायचं आहे तर स्वच्छच राहायला आवडतं. हे सगळं झाल्यानंतर आता दिवसभर घरामध्ये राहून कंटाळलो होतो आणि शिफ्टिंगच्या नादातनं खूप बोर पण झालो होतो आम्ही. तर थोडंसं बाहेर पडलो आणि आमच्याच फेमस अशा आवडीच्या स्पॉटवर गेलो, ते म्हणजे रबडीवाला. तिथलची रबडी आणि ते खाऊन असं मस्त एन्जॉय केलं आणि असा संध्याकाळचा पूर्ण असा टाईम आमचा स्पेंड झाला. बघा आता बाहेर गेलो ना तर मुलं आणि आपण छान असं खातो, पण घरामध्ये जेव्हा काहीही छान करा तुम्ही तेव्हा मुलींना आवडत नाही. कितीही टेस्टी करा. आता इथं आहे ना बाहेरचं म्हटलं की ही पहा किती छान टेस्टी आहे म्हणून खातात ना, आणि तेच घरात बनवून द्या तुम्ही, त्यांना टेस्ट पण आवडत नाही आणि पोटात सुद्धा जात नाही. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय.